हॅलो, नमस्कार. मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण सध्याचा न्यू आणि ट्रेंडिंग असा केक बघणार आहोत आणि तोही हाफ केजीमध्ये. त्यासाठी 5 इंचचा टीन घेतला आणि 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरून मी इथं बघा हाफ केजीसाठी हा बेस बेक करून घेतलेला आहे. आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे हा. चॉकलेट आपल्याला डच किंवा चॉकलेट मूससुद्धा म्हणू शकतो. तो त्या फ्लेवरचा केक आपल्याला बनवायचा आहे. सुरुवातीला जो टॉपचा जो ड्राय भाग आहे तो काढून घेतला. आता आपण याचे 3 लेअर कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही याचे 2 लेअरसुद्धा कट करू शकता. आणि हो, केक कुठला बनवायचा, आज आपण ट्रेंडिंग असा रिबिन बो थीम केक बघणार आहोत आणि तोही स्टेप बाय स्टेप. तर इथं 3 लेअर कट करून घेतले. आता इथं क्रीम मी बीट करून घेतली होती, ती मी झाकून ठेवलेली होती कारण की का क्रीम आपली ड्राय होणे म्हणून. आता थोडीशी क्रीम आपल्याला काही चॉकलेट क्रीम तयार करायची होती, यासाठी मी एका बाउलमध्ये बघा ही क्रीम काढून घेते आणि राहिलेली जी क्रीम आहे ती व्यवस्थित अशी झाकून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. तर इथं मी आता बघा चॉकलेट गणाश जे आहे ते याच्यामध्ये आता मी टाकून घेत आहे. भरभरून असं गणाश टाकलं तर केकला चॉकलेट फ्लेवर हा चांगला येतो. तुम्ही याला चॉकलेट मूस क्रीम म्हणू शकता, चॉकलेट ट्रफल म्हणू शकता किंवा चॉकलेट डचची म्हणू शकता. आता बघा अशा पद्धतीने मी चॉकलेट क्रीम तयार करून घेतली. आपला जो हा केक आहे आपण आता आयसिंगला घेऊया. तर त्या अगोदर ही जी शिल्लक राहिलेली क्रीम आहे ती फ्रीजमध्ये आपण व्यवस्थित ठेवून घेऊया. ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस आपण फ्रीजमधून ते बाहेर काढायचे आहे कारण की क्रीम ही ड्राय होते. पहिली लेअर आपण आता घेऊ. साध्या पाण्याने मी इथं सोक करून घेणार आहे. तर ही ऑर्डर मला माझ्या मुलीची जी फ्रेंड आहे तिच्यासाठी ही ऑर्डर आलेली होती आणि त्याच्यासाठीच मी हा पिंक कलरमध्ये रिबिन बो थीम केक बनवणार होते. आता इथं बघा आपली चॉकलेट क्रीम मी टाकून घेतली, व्यवस्थित स्प्रेड करून घेतली. कस्टमरची जर तशी काही डिमांड नसेल की क्रीम कमी वापरा, जास्त वापरा, तर आपण काय करायचं आहे, जेवढे आपल्या बेसचा लेअर आहे तेवढेच लेअर आपण क्रीमचाही लावायचा आहे. दुसरी लेअर ठेवून घेतली आणि 2 लेअरमधला गॅप अगोदर भरून घ्यायचा आहे आणि नंतर ही लेअर दुसरी जी आहे ती सोक करायची आहे. ही टिप मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण की जर आपण अगोदरच जर सोक केलं तर जी वरची लेअर आहे ती बसली जाते आणि केकला व्यवस्थित आपली हाईट येत नाही. बघा मी 2 लेअरमधला गॅप आहे तो क्रीमने भरून घेतला आणि मगच ही लेअर सोक करायला घेतली. आता पुन्हा आपण क्रीम टाकून तीच प्रोसेस करून घ्यायची आहे आणि हा केक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ही प्रोसेस दाखवायची काय गरज आहे, कारण की जे आपले न्यू सबस्क्रायबर असतील, जे पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठीच मी हे पूर्ण स्टेप बाय स्टेप आयसिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी इथं तुम्हाला दाखवत आहे. शेवटची लेअर ठेवून घेतली, तीही व्यवस्थित सोक करून घेतली. आता आपण आपल्या या केकला क्रम कोटिंग करून घेणार आहोत आणि क्रम कोटिंग करून आपण हा आपला जो आयसिंग केलेला केक आहे तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा. तर क्रम कोटिंग करायला वरची लेअर मी थोडीशीच क्रीम वापरते आणि क्रम कोटिंग करणं हे गरजेचं आहे. आणि जर आपण फ्रीजमध्ये क्रम कोटिंग करून ठेवलं तर काय होतं, आपल्याला फायनल फिनिशिंग करायला ते सोपं पडतं. आता मी माझ्या मुलीला म्हणत होते की हाफ केजीचा बेस आण, हा केक मला त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. तर तिने तो आणून दिला. सध्या आता काही कॉलेज चालू नाही आहे म्हणून ही छोटी मोठी कामं मी मुलांना सांगत असते. आता फ्रीजमध्ये हा केक आपण ठेवून देऊया. तोपर्यंत इथं मी काय केलं, जी आपली पहिली क्रीम मी फ्रीजमध्ये ठेवली होती ती बाहेर काढली. याच्यामध्ये पिंक जेल कलरचा मी एकच ड्रॉप टाकला. लाईट बेबी पिंक मी शेड इथे तयार करून घेणार होते कारण की त्याच कलरमध्ये आपल्याला केक बनवायचा होता. अशा पद्धतीने बघा हा कलर मी तयार करून घेतला आणि फ्रीजमधून हा केक काढून घेतला आणि हलकसा बघा पाण्याचा स्प्रे वरती केकवर मारला आणि स्पॅच्युलाने पुन्हा ते व्यवस्थित प्लेन करून घेतलं कारण की आपल्याला आता फायनल फिनिशिंग करायची होती. पायपिंग बॅगमध्ये आता मी क्रीम भरूनच फिनिशिंग करणार आहे कारण की का तेही मी तुम्हाला सांगते. जर आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून जर फायनल क्रीमचं कोटिंग केलं तर क्रीम ही आपल्या केकला एकसारखी लागली जाते, कुठं कमी कुठं जास्त ही लागत नाही आणि फिनिशिंग करायलाही सोपं पडतं. त्यासाठी मी असंच फिनिशिंग करते. आता क्रीम व्यवस्थित आपण याला लावून घेऊया आणि आता माझा हा जो बेस आहे तो टर्न टेबलवरनंच सरकत होता म्हणून मी खाली नॅपकिन टाकला. क्रम कोटिंग करून जर तुम्ही केक हा आपला फ्रीजमध्ये कमीत कमी 15 मिनटं जरी ठेवला आणि पुन्हा जर फायनल फिनिशिंगला घेतला तर अगदी सोपं जातं फिनिशिंग करायला आपल्याला. जे न्यू बिगनर्स असतील ना त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. तर मीही अजूनही तसेच करते. तर आता मी फायनल फिनिशिंग करून घेतली आणि आपल्याला आता याचं जे डेकोरेट आहे ते कसं करायचं ते बघूया. तर त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं क्लोज असा कॅमेरा घेऊन डिटेल असं बघा दाखवते. इथं ही कॅमेराही माझ्या मुलींनी जवळ आणून दिला. तर इथं मी स्टार नोझल घेतलं होतं
आणि ते हे एकदम स्मॉलचं, आणि अशा पद्धतीने मी वरती बघा डिझाईन काढून घेणार आहे. क्रीम जर तुमची व्यवस्थित बीट झालेली असेल तर तुम्हाला ही जी आपण डिझाईन काढतो ती खूप छान होते. आणि क्रीम जर ड्राय झालेली नसेल तरीसुद्धा तुमची ही डिझाईन बघा अशा पद्धतीने छान येईल. क्रीममध्ये कुठे बबल्स नसतील तरच आपली ही डिझाईन छान दिसणार आहे आणि येणारही आहे. क्रीम जर ड्राय झाली असेल तर तुमची ही डिझाईन व्यवस्थित येणार नाही. दोन्हीही बॉर्डर मी वरती आता केकला करून घेतली. आता बघा मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने तेच नोझल वापरलेलं आहे आणि डिझाईन करून घ्यायची आहे. स्मॉल नोझलच आहे, स्टार स्मॉल नोझल. अशा पद्धतीने मी त्याच नोझलने डिझाईन काढली आणि मध्ये असं बघा फक्त एक छान असं फूल दिसावं यासाठी मी असं करून घेतलेलं आहे पूर्ण सगळ्या बाजूला. सुंदर आत्ताच केक दिसायला लागलेला आहे. आणि नंतर ही व्हाईट कलरची रिबिनचीच डिमांड होती म्हणून व्हाईट कलरची रिबिनच मी इथे लावलेली आहे. हा बो कसा केला याचा मी शॉर्ट अपलोड नक्कीच करेल. या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला हे रिबिन बो कसा बनवायचा हे दाखवणार होते, परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो, लेंदी होतो आणि तुम्ही बघायला मात्र कंटाळा करता. त्यासाठी मी शॉर्ट्स नक्कीच अपलोड करेल. तर इथं बघा मी नाव टाकायचं होतं म्हणून पायपिंग बॅगमध्ये मी व्हिप क्रीम घेतली आणि थोडीशी ती पातळसर करून घेतली पाणी टाकून, आणि त्यांनी हे आपल्याला नाव टाकायचं आहे. केक आपला रेडी झालेला आहे. मी माझ्या गॅलरीमध्ये बघा हा छानसा व्हिडिओ इथं काढलेला आहे. हा केक तुम्हाला कसा वाटला हे मात्र मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.